नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपली माती आपले माणूस या चॅनलवरती. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीक विमा योजना खरीप हंगाम 2024. मित्रांनो, काल पडलेल्या अवेळी पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. म्हणजे कापणी झालेले पिकं किंवा कापून टाकलेले पिकं हे पाण्याने खराब झालेत. तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी क्लेम करायचा आहे किंवा तक्रार द्यायची आहे, त्यांनी ते तक्रार देऊ शकतात. प्रधानमंत्री इथे बघा मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकरी यांचे परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास कंपनीला 72 तासाच्या आतमध्ये कळवावे. त्याकरिता खालील पद्धतीचा वापर करू शकता. इथे मित्रांनो बघा हेल्पलाईन नंबर. मित्रांनो, या ठिकाणी बघा कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांक. तक्रार करण्यासाठी आपण टोल फ्री क्रमांक 14 447 यावरती आपण कॉल करून आपल्या पीक नुकसानीची तक्रार दाखल करू शकतो. किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून सुद्धा आपण यामध्ये तक्रार नोंदवू शकतो. त्यामध्ये कशी तक्रार नोंदवायची या ठिकाणी बघा खालील प्रमाणे आपण तक्रार नोंदवू शकता. ॲप उघडल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडायचा आहे. नंतर स्टेप 3 बघा क्रॉप लॉस पीक नुकसानीचा पर्याय निवडावा. नंबर स्टेप 4 क्रॉप लॉस इंटिमेशन पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडायचा. स्टेप 5 मोबाईल क्रमांक टाकायचा. OTP प्राप्त करून सादर करावा. हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडायचे. नोंदणीचा स्रोत CSC करायचा. त्यानंतर बघा पुढे पीक विमा पावती क्रमांकावरती टिक करायचं. आपल्याला ज्या पिकाची तक्रार करायची आहे त्याच्यासमोरच आपण टिक करायचं आहे. पुढे पॉलिसी नंबरचा तपशील दिसतो. ज्या गटामधील पिकाची तक्रार करायची आहे तो अर्ज निवडायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पीक विम्याची तक्रार ही करू शकता. आता बघा 27 तारखेला खूप पाऊस झाला आहे, त्यामुळे आपण इंटिमेशन देऊ शकतो. हार्वेस्टेड शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी पिकं कापणीला आले, शेतात पाणी साचलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पिकं सोयाबीन पीक हे कापून टाकलं आहे वाळण्यासाठी आणि त्या शेतात पावसामुळे ते पीक खराब झालं आहे, ते शेतकरीसुद्धा याच्यामध्ये तक्रार दाखल करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.